झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। दोंडाईच्या चोरी करताना तिघांना रंगेहात पकडले। नागरिकांनी चोरट्यांना पकडून केले पोलिसांच्या स्वाधीन। शहरातील मुख्य रस्त्यावरून चोरट्यांची काढली धिंड। दोंडाईच्या शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाद झाल्याने पोलीस आता ऍक्शन मोडवर आले आहेत। 3 मार्च रोजी पहाटे 1:30 वाजेच्या सुमारास औदुंबर कॉलनीच्या बाजूला एका बंद घरात चोर शिरल्याची चाहूल परिसरातील नागरिकांना लागली। त्यांनी ही माहिती प्रतीक माळके यांना दिली। खातरजमा करण्यासाठी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता घराच्या दरवाजाचे काडी कोयंडे तुटलेले आढळले आणि आत 3 जण असल्याचे जाणवले। नागरिकांनी तत्काळ पोलिसांना खबर दिली। चोरी करणारे जयेश चौधरी, रोहित पवार आणि अजय मोहिते हे तिघेही दोंडाईच्या शहरातच राहणारे आहेत। त्यांना पकडून पोलिसांच्या हवाले करण्यात आले। त्यांच्याकडून सोन्या चांदीचे दागिने व रोख रकमेसह 80,800 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला। या घटनेसंदर्भात प्रतीक माळके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोंडाईच्या पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। पोलिसांनी या चोरट्यांची शहरातील मुख्य रस्त्यांवरून सकाळी धिंड काढली आणि त्यांनी आणखी कुठे चोरी केली आहे का याबाबतची माहिती जाणून घेतली। ही कारवाई पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी, सहाय्यक निरीक्षक भागवत पाटील, रवींद्र गिरासे, हिरालाल सूर्यवंशी, प्रवीण निंबाळे, भटू पाटील, अमृत पाटील, अनिल इशी, अमीन शहा, संदीप ठाकूर, बबलू कोळी, प्रवीण बैसाणे यांच्या पथकाने केली। प्रतिनिधी समाधान ठाकरे, झेप मराठी, दोंडाईच्या। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।